नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. माझं नाव सुयोग किशोर वाघमारे आणि तुम्ही बघताय 400cc वाला. तर आज आहे 28 जून, ज्या दिवशी आम्ही फार्म हाऊस बुक केलेला आमच्या एन्जॉयमेंटसाठी आणि आमची जी ट्रिप असते दरवर्षीची ती वार्षिक ट्रिप त्यासाठी. तर तो जो फार्म हाऊस आहे तो आहे नेरळला आणि मग आज मी हाफ डे घेऊन ऑफिसवरनं निघणार आहे आणि 2:30ला निघणार आहे. 3:24ची आमची ट्रेन आहे कर्जतची फास्ट. तर त्या लोकलने बसून आम्ही एकत्र सगळे जाणार आहे. आधी गाडीवरच जायचा प्लॅन होता, पण आमच्या ग्रुपमध्ये थोडी लहान मुलंसुद्धा आहेत, तर त्यांना घेऊन जाण्यासाठी ट्रेनच बेस्ट आहे ऑप्शन आणि गाड्या कमी आहेत. तर भेटूया ऑफिस सुटल्यानंतर. असं वाटत होतं 2:30 कधी होत आहेत आणि कधी ऑफिसमधनं निघतो आहे आणि कधी पोचतो आहे आणि लेट झालं आधीच. 2:30ला मी निघालो, मला 2:30ला पोचायचं होतं तिकडे, 2:30 वाजता पोचायचं होतं ग्राउंडवर. तिथे येऊन माझी वाट बघताय आणि सारखे मला कॉल करत आहेत की तू कधी येशील. तर पटापट निघायच्या तयारीमध्ये मला लेट झाला. थोडं सबमिशन होतं ऑफिसमध्ये एका फाईलचं, तर ती फाईल देणं पण इम्पॉर्टंट होतं. ते हाफ डे घेते पण आपण काम नाही खोलू शकत कोणाचं, नाही तर पगार भेटणार नाही. तर जातो पटापट. 3:24ची नसेल तर पुढची ट्रेन आहे एक, नाही तर स्लोनी जाऊ, बघू कसं काय होतं आहे ते अरेंज. आणि आत्तापासूनच कानामध्ये गाणी वाजत आहेत, तिथे जाऊन काय काय करायचं काय नाही काय माहिती. मी ब्लॉग काढेल का नाही ते पण नाही माहिती. तर बघत राहा पुढे तुम्ही. चला भेटूया. तब्बल 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आमच्या देवा रिसॉर्टला, जिथे गेल्या मी पहिले शॉवर घेऊन पहिला पाण्यामध्ये कॅमेरा चालू केला आणि बोललो पाण्यामध्ये उडी मारू. आणि जसा पोरांना कॅमेरा दिसला की पोरं सगळी आमची आली कॅमेराजवळ. कॅमेरामध्ये येण्यासाठी ते एवढे उत्सुक होते की त्यांना 1, 2, 3 बोलल्याने त्यांनी पटकन उडी मारली. आणि हा माझा भाऊ वेदांग, त्याला नुसतं कॅमेरा द्यायचीच घाई असते, कोणी आला ना तरी झालं पण मी यायला पाहिजे. तर बोला 1, 2, 3 आणि पाण्यात गेलो. आणि हे आमचे 2 जलपरे. कोणाची व्हिडिओ आली ना आली तरी चालेल, पण माझी व्हिडिओ यायला पाहिजे ही ताकीद मला दिलेली आणि यांना बघून मला पण नुसता कॅमेरा मी पाण्यातच टाकून व्हिडिओ काढत होतो. आणि हा आमचा प्रोफेशनल स्विमर तांडेल, त्यांनी आमच्यासाठी DJ अरेंज केलेला. तर आम्ही मस्त DJचा आनंद घेऊन मस्त सगळे पाण्यामध्ये नाचत होतो. फक्त इथे एकच प्रॉब्लेम होता की इथे सारखी लाईट जात होती आणि मग DJ बंद व्हायचा, मग अंधार व्हायचा. जशी लाईट यायची तसं परत आम्ही DJकडे यायचो, परत नाचायला सुरुवात करायचो. ह्याचा एक रिव्ह्यू माझा मित्र तुम्हाला देणारच आहे, वेदांग. त्यांनी सांगितलं आहे की इथे काय प्रॉब्लेम होता काय नाही. तोपर्यंत आम्ही DJमध्ये एन्जॉय करून नाचत होतो. हॅलो गाईज, आम्ही आणि हा माझा मित्र वेदांग, त्यांनी या रिसॉर्टबद्दल ऑनेस्ट रिव्ह्यू दिला आहे, तो फक्त तुम्ही एकदा ऐका. रिसॉर्टला आलो आहे, पण या रिसॉर्टची रेटिंग 1 स्टार सुद्धा नाही आहे, कारण की
इथे सारखी लाईट जाते आणि इथे हा रिसॉर्ट आहे. एवढे आम्ही प्रायव्हेट बुक केलेला, पण तीन चार ग्रुप इथं ऑलरेडी आलेलो. पण आता आम्ही इथे सारखी लाईट जाते, तुम्ही बघताय. आता इथे आम्ही लाईट गेलेले आहेत, हे लाईट घेऊन उभे आहेत म्हणून माझ्या तोंडावर लाईट पडते. बट इथे लाईट सारखी जाते आणि 1 तास झालाय अजून लाईट गेले, अजून आली नाहीये. तर तुम्ही प्लीज विचार करा, इथे येताना नेरळला हा फार्म हाऊस आहे. काय नाव काय? माऊली देवा फार्म हाऊस. विचार करा येताना. आणि माझ्यानुसार म्हणजे मला वाटतं की इथं रेटिंग 2 स्टार सुद्धा नाही आहे. विचार करा येताना. इथे इथं बार्बिक्यू पण आम्ही बार्बिक्यू सांगितलं, ते पण चार्जेबल आहे. आणि इथे इथं नाश्त्याला आम्ही संध्याकाळी 5 वाजता इथे चेक इन केलेला आणि चेक इन केल्यानंतर आम्हाला नाश्तासुद्धा नाही भेटला आहे. आणि प्रत्येक गोष्टीला आम्हाला इथे चार्ज करावे लागतंय. रात्रीचे 3 वाजत असताना आम्ही आमच्या लहान पोरांवर एक प्रँक करायचं डिसाईड केलं की एक सार्थक नावाचा मुलगा आहे, तो खूप चांगली भूताची ॲक्टिंग करतो. तो त्याच्या खिडकीवरनं गेला. पहाटे 4 वाजलेले तरी लाईट काय आली नव्हती. पण मग डिसाईड केलं मुलांनी की गरम होतंच आहे तर जाऊन आपण पूलमध्ये जाऊ आणि तिथे काहीतरी मजा वगैरे करू. पण थोडा वेळ आम्ही पूलमध्ये थांबलो, पण पूलमध्ये खेळता खेळता मग आम्हाला सकाळचे 7 वाजले. तर हा आहे आजूबाजूचा व्ह्यू. का नाही, फार्म हाऊस एक ठीक होता, पण एक लाईटीचाच इश्यू तिथे एक हे होता. बाकी जेवण वगैरे पण चांगलं होतं. हे आमचे काही ड्रोन शॉट्स जे आमच्या मित्राने आणलेला ड्रोन, त्याचे शॉट्स आहेत की आमचा एक पारंपरिक गोविंदा असतो व्यायामशाळेचा, त्याच्या परंपरेनुसार डान्स करत मग त्यानंतर आम्ही पाण्यात जाऊन थर लावले. हे आमची टोळी थर लावत होती. जी गोविंदाची प्रॅक्टिस आम्ही आधीच चालू केले. आणि हा एक सुंदर असा व्ह्यू ड्रोनचा. ह्या ट्रिपमध्ये आम्हाला कितीही प्रॉब्लेम आले तरी जोवर आम्ही एकत्र आहे तोपर्यंत आम्हाला एक प्रॉब्लेम दिसेनासे झाले. आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि हा दृश्य तुम्हाला दाखवतं की कुठलेही प्रॉब्लेम असू दे, पण आम्ही एकत्र जेव्हा असतो ते प्रॉब्लेम आम्हाला दिसेनासे होतात. आणि असं वाटतं की हा क्षण इथेच थांबून जावा, इथेच आम्ही राहावं आणि एन्जॉय करावं. आणि अशीच लाईफ, ना कुठलं टेन्शन ना काय. तर हा होता माझा व्हिडिओ 28-29 जूनचा. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.